पहिलं शमूएल त्याचा 16 अध्याय आणि 1 पासून मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, मी शौलास इस्रायलच्या राजपदावरून जुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल, मी तुला इशाया बेतलहेमकर याचकडे पाठवतो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरता राजा निवडले आहे. शमूएल म्हणाला, मी जाऊ कसा? शौलाने हे ऐकले तर तो मला जीवे मारेल. तेव्हा परमेश्वर म्हणाला, तू आपल्या बरोबर एक कालवड घेऊन जा आणि सांग की मी परमेश्वर प्रीत्यार्थ यज्ञ करवायस आलो आहे. मग यज्ञास येण्यास इशायास आमंत्रण कर, म्हणजे तुला काय करावयाचे ते मी सांगेन. मी तुला सांगेन त्याला तू माझ्यासाठी अभिषेक कर. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमूएलाने केले व तो बेतलहेमास गेला. तेव्हा त्या नगरातील वडीलजण थरथर कापत त्याला भेटवायस आले व त्यांनी त्यास विचारले, आपण स्नेहभावाने आला आहात काय? तो म्हणाला, मी स्नेहभावाने आलो आहे. मी परमेश्वरा प्रीत्यार्थ यज्ञ करण्यास आलो आहे. तुम्ही शुद्ध होऊन माझ्याबरोबर यज्ञास या. त्याने इशाया व त्याचे पुत्र यास पवित्र होऊन यज्ञास येण्यास आमंत्रण दिले. ते आले तेव्हा त्यांना आलियाबास न्याहाळून पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषेक्त होय. पण परमेश्वराने शमूएलास म्हणले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. मग यशायाने अभिनदाबात बोलून शमूएला पुढे चालवले, पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हाही पसंत नाही. मग यशायाने शमायास त्याच पुढे चालवले, पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हाही पसंत नाही. या प्रकारे इशायाने आपले 7 पुत्र वेला पडून चालवले. शमूएलने इशायास म्हटले, यातला कोणी परमेश्वराने पसंत केला नाही. परमेश्वराने इशायास विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, पहा तो शेरडे मेंढरे राखीत आहे. तेव्हा शमूएल यशायास म्हणाला, त्याला बोलवणे पाठवून आण. तो येईपर्यंत आम्ही भोजनात बसणार नाही. त्याने बोलावणे पाठवून त्यास आणले. त्याच वर्ण तांबूट, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, उठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे. मग शमूएलने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचार करू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. शेजारला म्हणा, आपली जागा सांभाळ. शेजारच्या हातात तुम्ही म्हणावं, तुला देवाने जागा तुला दिलेली आहे, ती जागा तू सांभाळ. देवाने तुला दिलेली जागा तू सांभाळ. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हात उंच करून या, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, बायबल या ठिकाणी काय सांगत आहे की परमेश्वराने शमूएलास म्हटले, शौलास इस्रायलच्या राजपदावरून जुगार दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल, मी तुला इशाय बेतलहेमकर याचकडे पाठवते, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरता राजा निवडले आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल या ठिकाणी काय सांगत आहे की शमूएल, जर तुम्ही 15व्या अध्यायामध्ये पाहायला गेलं असेल ना, 15व्या अध्यायामध्ये त्याच्या अगोदर पण शमूएलाने काय केलं आहे, देवाने सांगितलेल्या आज्ञेचा त्यांनी भंग केलेला आहे.
देवाने सांगितलेलं आज्ञेचा काय केलं त्यांनी बंद केलेला आहे. आणि ते बायबल एक प्रियांनो की पहिलं पाप जे जगामध्ये आलं ना ते आज्ञाभंगामुळे आलं. हालेलुया. जगामध्ये पहिलं पाप कधी आलं माहिती आहे? आज्ञाभंगामुळे. बायबल सांगतं परमेश्वराने आदामाने हवेला काय आज्ञा केली होती? सॉरी आदामाला काय सांगितलं होतं? बागेतील कोणत्याही झाडाचं फळ तू येतेच का? पोट भरून का? जसं तुला खायचं तितकं का? त्याच्यामुळे तुला मनाई नाहीये. पण बायबलमध्ये परमेश्वराने काय सांगितलं त्याला? बरं वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ तू खाऊ नको. आदामाने काय केलेलं आहे? आपली पत्नी कामाला लावलेली आहे आणि तिने काय केलेलं आहे? सापात तिला भुरळ घातली. तिने काय केलेलं आहे? त्या बरं वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ तिने खाल्लं, स्वतः खाल्लं आणि आपल्या पतीला पण आणून दिलं. आणि बायबल सांगतं तेव्हापासून त्याच्यामध्ये काय आलं? पापाने प्रवेश केला. हालेलुया. ज्या क्षणाला त्यांच्यामध्ये पापाने प्रवेश केला त्या क्षणाला त्यांच्यामध्ये मृत्यूने पण प्रवेश केला. हालेलुया. ज्या क्षणाला त्यांच्यामध्ये पापाने प्रवेश केला त्या क्षणाला त्यांच्यामध्ये काय आला? मृत्यूने पण प्रवेश केला आणि मृत्यू त्या ठिकाणी सुरू झाला. हालेलुया. पहिलं पाप आज्ञाभंग. पहिलं पाप आलं जगामध्ये आज्ञाभंग. या ठिकाणी शमूलाने काय केलेलं आहे? शौलाने काय केलं? शमूलाने सांगितलं जे काही प्राणी मात्र तो राजा आहे, त्याची मनुष्यबळ आहे, प्राणी आहे, सगळं कर, सगळं तू काय कर? मारून टाक. संपूर्ण मुळाशी त्याला नष्ट करून टाक. आणि बायबल काय सांगतं? शौल राजाने काय केलं? राजाला जिवंत ठेवलेलं आहे शमूला समोर नेण्यासाठी. जे प्राणी चित्रामध्ये चांगली दष्टपुष्ट आहेत त्याच्या मनुष्याच्या इच्छेनुसार त्यांनी काय केलं? परमेश्वराला अर्पण करण्यासाठी त्यांनी काय केलं? त्यातून निवडून घेतलं, बाकीच्याने नाश केला आणि तो निवडून दिला. बायबल काय सांगतं? परमेश्वराने त्याला काय आज्ञा केली होती? सगळ्यांचा तू समूळ नाश करून टाक. ज्यावेळेस शमूएल गेला त्यांनी बघितलं प्राण्यांच्या हंबरण्याचा आवाज येत आहे. प्राण्यांच्या हंबरण्याचा आवाज येत आहे. तो काय म्हणत आहे? देवाने तुला सगळ्या आज्ञेचं पालन केलं काय? शौल म्हणतोय होय, देवाने जे मला सांगितलं त्या प्रत्येक गोष्टीचं मी पालन केलेलं आहे. मग हा हंबरण्याचा आवाज कशाचा आहे? नाही, देवाला यज्ञ चढवण्यासाठी. काय देवाने तुला सांगितलं की यज्ञ अर्पण करण्यासाठी घेऊन ये म्हणून? नाही, देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. शौलानं देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. त्याच्याही अगोदर पाहिलं तर पलिष्ठेचे युद्ध करायला चाललेला आहे शौल. देवाला त्याला प्रसाद चढवायचा आहे. देवाला प्रसाद चढवण्याचा जो अधिकार आहे तो नवी लोकांचा होता, संदेशाचा होता, द्रष्ट्याचा होता. द्रष्ट्याशिवाय संदेशाशिवाय तो प्रसाद कोणी चढवू शकत नव्हता, यज्ञ कोणी अर्पण करू शकत नव्हता. बायबल सांगतं यज्ञ अर्पण करण्यासाठी शौलाला यायला उशीर झाला. शौलाने काय केलेलं? लोक त्याला सोडून चालले म्हणून त्याने काय केलं? लोकांकडे बघितलं, शमूएल येण्याची वाट तिने नाही बघितली आणि स्वतःच यज्ञ अर्पण केला. शमूएल येऊन पाहतो तो काय? शौलाने स्वतःच यज्ञ अर्पण केला. शमूएल त्याला म्हणतो तू हे काय केलं? नाही, मला लोकांची भीती वाटली, लोक मला सोडून चालले. शमूएल म्हणतो लोकांवर तुझी भीती आहे? लोक तुला विजय देणार आहे? लोकांच्या द्वारे तू विजय प्राप्त करणार आहे? लोकांनी तुला तुझ्या या लोकांवर राजा नेमले का? परमेश्वराने तुला राजा नेमला. परमेश्वर तुला विजय देणार आहे. सरळ काही परमेश्वर आहे. मग तू परमेश्वराची वाट पाहत म्हणून तू लोकांकडे पाहिलं की लोक तुला सोडून चालले म्हणून काय केलं? स्वतः यज्ञ केला. बायबल सांगतोय शमूएल त्याला म्हणतो काय? तुला तुझ्या परमेश्वराने तुझ्या राजपदावर काय केलं आहे? काढून टाकलेलं आहे आणि तुझी गादी तुझ्या एका शेजाऱ्याला दिलेली आहे. दोन आज्ञांचं बंध त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मग बायबल या ठिकाणी काय सांगते की परमेश्वर काय म्हणतोय? शमूएलाने शौलाला त्याच्या राजाच्या गादीवर काय केलं आहे? जुगारून टाकण्याचा त्याला काय सांगितलंय? आदेश दिला की बाबा तुला परमेश्वराने तुला तुझ्या गादीवर तुला त्याला नाकारलेला आहे. तू जर राजसिंह असेल तुझ्या एका शेजाऱ्याला दिलेला आहे. हालेलुया. कशामुळं? आज्ञाभंग. कशामुळं? त्यांनी आज्ञाभंग केला. देवाची आज्ञा मोडली. पहिलं पापाची आठवण करून नाही घेतली. पहिलं पाप आज्ञाभंगामुळे आलं. शौलाने पाप आज्ञाभंग केला, त्याचं राजपद जुगारून गेलं. आज मंडळी शौलाच्या जीवनातून तुम्हाला आणि मला शिकण्याची गरज आहे. जर कुठलं पाप, जर कुठली चुकीची गोष्ट आपल्या जीवनामध्ये असेल तर ती गोष्ट आजच काढून टाकण्याची गरज
गरजेचं आहे. जसं शौलाचं राजपद गेलं, कदाचित आपल्याही जीवनातला आशीर्वाद शैतान चुकून गेल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. Praise the Lord. आपल्या भंगामुळे बरेच लोक नाही आम्ही आपलं सांगतो, अरे अवनिदाला चर्चमध्ये आलं पाहिजे, अरे ही सेवा या टायमाला येऊन तुम्ही करून गेलं पाहिजे, या टायमाला आपल्याला हे काम करायचंय, त्या टायमाला ते काम करायचं. हो पाटील फोन नो, फोन उचलत नाही काय काय. शुक्रवारी मीटिंग आहे, सर्व चर्च शुक्रवारी आलं पाहिजे. किती लोक आले शुक्रवारी मीटिंगला? नाही बोला. हालेलुया. म्हणून मग तुम्हाला सांगितलं, जी जागा देवाने तुम्हाला, ती जागा तुम्ही सांभाळली पाहिजे. ती सांभाळण्यासाठी तुम्ही धडपड केली पाहिजे. जागा परमेश्वर तुम्हाला देत आहे, पण ती सांभाळण्याची जबाबदारी देवाच्या वचनानुसार ती तुम्हाला पार पाडायची आहे. देव नाही सांभाळणार तुम्हाला तिथं, देवाने जागा दिलेली आहे, ती सांभाळण्याची जबाबदारी तुम्हाला घ्यायची. जी जागा परमेश्वराने मला दिलेली आहे, जी पोझिशन परमेश्वराने मला दिलेली आहे, ती पोझिशन सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे? माझी. मी माझ्या जागेवरती लक्ष ठेवलं पाहिजे. हालेलुया. जी जबाबदारी देवाने मला दिलेली आहे, ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मी काय केलं पाहिजे? मेहनत घेतली पाहिजे. हालेलुया. शमूएलाने काय केलंय? शमूएलाचं यज्ञ चढवणं शमूएलाचं काम नाही, युद्ध लढणं हे राजाचं काम होतं. सॉरी, यज्ञ चढवणं शमूएलाचं काम आहे. शौलाचं काम काय? युद्ध करणं, यज्ञ अर्पण करणं शौलाचं काम नाही. कारण शौल राजा आहे, राजाचं काम काय? युद्ध करणं. राजाचं काम काय? युद्ध करणं. संदेशाचं काम काय? यज्ञ अर्पण करणं. त्याने युद्धाची जबाबदारी पार पाडायची, त्याने जबाबदारी चुकीची पार पाडली, यज्ञ अर्पण केला. आज बरेच लोक नको न सांगितलेलं काम करण्याकडे धावतात, न सांगितलेल्या कामाकडे म्हणतात. आमच्या हे संकट का? आम्ही या समस्येमध्ये का आहोत? आम्ही या प्रॉब्लेम मध्ये का आहोत? कारण देवाने सांगितलेलं आज्ञेचं कधीच पालन नाही केलं. प्रभू आम्ही दुःखात आहे, प्रभूला सांगतात प्रभू आम्ही दुःखात आहे, पास्टरला सांगतात पास्टर आम्ही त्रासात आहे, वेदनेत आहे, आमच्यावर संकट आहे, आमच्यासाठी प्रार्थना करा. हो, प्रार्थना नक्कीच आहे, देवाच्या आज्ञेचं पालन आहे का? देवाच्या मंडळीशी, देवाच्या सेवकाशी काय विश्वासपणा आहे का? नाही. पास्टर म्हणजे आमच्याशी कचरा आहे, त्याच्या आज्ञा आम्हाला काय व्हॅल्यू नाही. हालेलुया. गेल्या काही दिवसामध्ये एक भाऊ आला, तो 2 नंबर करत होता. त्याला चुकीच्या पद्धतीने त्याला पैसे कमवण्याची खूप लत होती. मी त्याला सांगितलं, देवाने तुला शेती दिली, तू शेती कर, चुकीच्या गोष्टीतून बाहेर नाही. काही दिवस तो त्या गोष्टीपासून दूर राहिला. देवाने सगळी गोष्टीमध्ये त्याला आशीर्वाद करत झाला. अचानक शैतानाने टाकलं, पहिले तुझ्याकडे किती पैसे होते, आता तुझ्याकडे काहीच नाहीये. पण पहिले पैसे होते, पहिला शांती नव्हती, पहिला आनंद नव्हता, पहिला संकटाची कमी नव्हती. आज पैसा नाहीये, शांती आहे, आनंद आहे, आशीर्वाद आहे, संकट नाहीये. पण बघितलं काय? आज पैसा नाही म्हणून पुन्हा चुकीचं काही कर्म करण्याकडे धाव घेतली. आज पैसा नाहीये, शांती नाहीये, आनंद नाहीये, संकटावर करू नये का? देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केले, देवाच्या वचनाचं पालन नाही केलं. एक परमेश्वराचा दास एका विश्वास धरलेल्या एका परिवाराला एखादी आज्ञा देतो तर ते त्याच्यासाठी एक ब्लेसिंग आहे, आशीर्वाद आहे. मंडळीसाठी देवाच्या सेवकाकडून आलेली आज्ञा देवाकडून आलेल्या आज्ञे समान आहे. मंडळी काय करते? थोडे दिवस प्रत्येक गोष्ट तुम्हाला बायबलमध्ये कुठंच पाहायला भेटणार नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला बायबलमध्ये कुठंच पाहायला भेटणार नाही. कुठंच पाहायला भेटत नाही. तुम्ही कुठंच तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला बायबलमध्ये पाहायला भेटते. प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण काय? हालेलुया. शमूएलाने काय केलं? शमूएलाच्या आज्ञेचं काय केलं? उल्लंघन केलं. बाबा मी तुला जो काही निरोप देत आहे तो देवापासून आहे, तो ऐक तर कर, त्या आज्ञेचं पालन तर कर. देवाने सांगितले ना,
देवाने सांगितलं देवाचं आज्ञा तो पालन कर. हवेने नाही केलं पालन, आदामाने नाही पालन केलं. मृत्यू कधीच त्याच्या जवळ नव्हता, मृत्यूचा कधीच त्याच्याजवळ अधिकार नव्हता. पण बायबल सांगतो मृत्यू आला, त्यांच्यामध्ये मृत्यूने प्रवेश केला. हालेलुया. फर्स्ट टाइम जेव्हा चर्च मध्ये गेलो, दुसऱ्या महिन्यात मला वर्शिप टीम मध्ये घेतलं. माझी टेस्ट घेण्यात आली, वर्शिप कसा करतात. वर्शिप चाला सुरुवात करत होतो, वर्शिप घेतली. मी म्हटलं प्रभू ही जबाबदारी आहे, ही जबाबदारी आहे. जेवढे गाणे पास्टरकडे होते तेवढे गाणे सेम माझ्याकडे लिहून होते स्वतः. प्रभू मला जी जबाबदारी घेतली, ज्या जबाबदारी वर्शिप साठी मला घेतली ना, ती वर्शिप ही एक जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे, हे काम आहे, हे प्रभूचं काम आहे. आणि प्रभू त्याच्या काम करण्याला काय करतो, बरोबर आशीर्वाद देतो. मग ही जबाबदारी मला विश्वासाने कशी पार पाडता येईल, माझ्याद्वारे आत्मीय आणि खरेपणाची त्याची वर्शिप, त्याची आराधना मला कशी करता येईल, ह्या गोष्टीकडे पहिली नजर लागली. जेवढे गाणे पास्टरच्या वहीमध्ये होते, पास्टरांकडे होते, ते सगळे गाणे माझ्याकडे होते. त्या सगळ्या गाण्याचे मी घरी येऊन प्रॅक्टिस करायचो, घरी येऊन प्रॅक्टिस करायचो. होम प्रेयर मध्ये जिथं जाईल त्या प्रत्येक गाण्याचं आम्ही प्रॅक्टिस करायचो. ज्या स्टेजवर जाईल ना, वर्शिप जेवढं पास्टर आलाप देतील तेवढा आलाप आमचा, जसं पास्टर गाणं करते त्याच पद्धतीने गाण्याचा आमचा शब्द घेतले. मी म्हटलं प्रभू मला तेवढंच प्रभू आम्हाला वाढायचं, प्रभूच्या राज्यामध्ये आम्हाला वाढायचं. आमची मेहनत, आम्हाला जी प्रभुत्व आम्हाला जागा दिलेली आहे त्या जागेमधून मला खाली नाही बसायचं, तर मला त्या जागेमधून उंच आणि उंचच जायचं आहे, मला खाली नाही यायचं. प्रभूने दिलेली जागा, प्रभू तुम्हाला एक गोष्ट देऊन बघतो, परमेश्वर म्हणतो दिलं नाही तू टिकवता आलं पाहिजे. तुला बायबल सांगतो, परमेश्वर म्हणतो कुणाला 3 रुपये दिले, कुणाला 5 रुपये दिले, कुणाला 1 रुपया दिला. ज्याला 5 दिलं त्याने 5चं 10 रुपये केलं, ज्याला 3 रुपये दिले त्याने ते काय केलं, त्या 3चं 6 रुपये केलं. ज्याला 1 रुपये दिला तर त्याने काय केलं, दगडाखाली लपून ठेवलं. त्याला माहित आहे जो हिशोब घेणार ना तो याचाच हिशोब घेतो, माहित असून सुद्धा त्याने काय केलं, दगडाखाली लपून का ठेवलं. जागा तुम्हाला दिलेली आहे, त्या जागेसाठी तुम्ही धडपड केली पाहिजे. शौलानं जे त्याला राजपद दिलं होतं ते टिकवण्यासाठी काहीही करून देवाच्या भयामध्ये त्या जागा टिकवून साठी धडपड करणं गरजेचं होतं. लोकांकडे बघून नाही, तो स्वतः वैयक्तिक मेहनत करू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आमच्या बरोबर भरपूर सेवेसाठी आले, भरपूर पुढे वर्षी मध्ये पण आले, आमच्या अगोदरही भरपूर होते, पण शेवटपर्यंत जो टिकला तोच खरा आहे. जोपर्यंत मी त्या मंडळीमध्ये होतो तोपर्यंत वर्षाची जागा माझी कधी कोणी घेतली नाही. तोपर्यंत माझ्या अगोदरचे होते तेही निघून गेले, तेही काढून टाकण्यात आले, परत आले, दुसरे आले, तेही निघून गेले, पण शेवटपर्यंत जी जागा मी गमावली होती ती जागा माझी शेवटपर्यंत तिथं होती. हालेलुया. कारण प्रभूने जी जागा मला दिलेली आहे त्या जागेसाठी मी स्वतः मेहनत केली, प्रॅक्टिस केलं, त्याच्यामध्ये अजून बढोतरी कशी करता येईल या गोष्टीकडे नजर लावली. मला अजून देवाच्या सेवेसाठी वाढायचे. शनिवारी संध्याकाळी मी चर्चमध्ये मुक्काम आहे. माझं काम फक्त वर्शिप करणंच नाही, पण मला अधिक वाढायचे. मग मला अजून प्रभूच्या मंदिरामध्ये अजून सेवा करावी लागेल. मला अजून प्रभूच्या कार्यामध्ये अजून कुठे हातभार लावता येते का, त्या गोष्टीकडे मला हातभार लावला, जेणेकरून प्रभूचा अभिषेक मी प्राप्त करेल आणि प्रभूने दिलेली जबाबदारी मी विश्वासाने पार पाडेल. शनिवारी संध्याकाळी चर्च मध्ये मुक्कामाला जाणं, जे रात्री असेल तुम्ही लावलेलं बघितलं, रोज रात्री झाडझूड साफसूफ करून स्टेज पासून प्रत्येक वस्तू ना वस्तू साफसूफ करून रोज रात्री 10 वाजता पूर्ण सटेप लावून, हालेलुया, रात्री 10 ते 11 पर्यंत परत प्रार्थनेमध्ये बसून पुन्हा सकाळी पाठ उठून प्रार्थना करून प्रभू येणाऱ्या लोक तू आशीर्वादित कर. प्रभूने बघितलं प्रार्थनेची जबाबदारी वाहत. हालेलुया. ओझ वाहण्यासाठी माझं लेकरू तयार आहे. तुम्हाला देवाने ते बघितलं पाहिजे तुम्ही किती ओझ वाहण्यासाठी तयार आहे. 10ला बोलून ना, 9:45ला बोलून, आम्ही 10ला 5 मिनिटं 2 मिनिटं कमी असताना येतो का, आम्हाला सतरंजी हात करावं लागतील, आम्हाला जाडू मारावं लागेल. हालेलुया.
वाढायचे. बायबल सांगतं जे घर, ज्या घराचा पाया खोलवर केलेला आहे त्याच घराची बिल्डिंग काय उंच होत जाते. जे घर खडकावर बांधले ते घर काय टिकतं. वादळ आलं, वारा आला, संकट आलं ते घर टिकतं. पण जे घर वाळूवर रेतीवर बांधलेलं आहे ते घर कधी टिकत नाही. हालेलुया. जे स्वतःला नम्र करत नाही, झुकत नाही आणि स्वतःला नाही नम्र करून स्वतःला ख्रिस्ताचा किंवा मंडळाचा एक सेवक म्हणून, दास म्हणून काम करत नाही ना, त्याला परमेश्वर कधी उंच करत नाही. जो झुकतो, वागतो, नम्र होतो, नीट होतो, त्याला परमेश्वर म्हणतो माझा निघून तयार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. 6 महिन्यामध्ये पास्टर मंडळीमध्ये पास्टर व्यक्ती कोणी अन्य भाषा बोलणार नव्हता. 6 महिन्यामध्ये मंडळीमध्ये गेलं, पवित्र आत्मा प्राप्त केला, पवित्र आत्म्याचा अभिषेक प्राप्त केला. फक्त आणि फक्त वर्शिप करण्यासाठी प्रभूने पुढे बोलवलं. ती मेहनत मी टिकवण्याचा प्रयत्न केला, अधिक वाढण्याचा प्रयत्न केला. पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये अभिषेकामध्ये चर्चमध्ये 1 वर्षाच्या पहिला प्रचार करणारा माणूस मी आहे. पहिला प्रचार सभा दिली 40 दिवसाच्या प्रेयर मध्ये की आज राखेचा बुधवार आहे, पहिला प्रचार आज तुम्हाला करायचा. जसाही प्रचार पहिला प्रचार आजही माझा तो पहिला प्रचार 2014 मध्ये केलेला. आजही तो प्रचार माझ्याकडे लिहून आहे, ती नोटबुक माझी तशीच आहे. तोही प्रचार आणि एवढा सुंदर प्रचार मी करू शकतो हे मला नाही कळलं, पण ऐकणाऱ्या प्रत्येकाने सांगितलं राजू ब्रदर चांगला प्रचार. हालेलुया. हालेलुया. राजू ब्रदर चांगला प्रचार नाही करत. राजू ब्रदर प्रचार करण्यासाठी जी पाठीमागे मेहनत आहे ती मेहनत खूप महत्वाची आहे. मंडळी आज तुम्हाला वाढायचंय तर तुम्हाला जगाला न दिसणारी मेहनत करावी लागत आहे. जी मेहनत करण्यासाठी जग तुच्छ लेखतं ती मेहनत करणं गरजेचं आहे. अख्खं जग धुणं असो, अख्खं जग झाडून असो, अख्खं जग पुसून असो, ती जबाबदारी पार पाडून बाहेरचं पटांगण झाडून साफ करून टॉयलेट बाथरूम चकाचक करून परत पुन्हा विधीवर अन्य भाषेमध्ये स्तुतीमध्ये जाण्यासाठी पुन्हा पावणे 10 रेडी. हालेलुया. हालेलुया. पावणे 10 पुन्हा स्टेजवर रेडी आहे, टॉयलेट साफ करून. येणारी मंडळी वॉशरूम यूज करणार आहे, येणारी मंडळी ती घाण करणार आहे, येणारी मंडळी चर्चमध्ये पुन्हा ती बसून ती घाण करेल, दर्री घाण करेल, लेकरं घाण करणारे पुन्हा चर्च पुढच्या सगळं साफसूफ करून पुन्हा सगळे गेल्यानंतर पुन्हा जायचं आहे, पुन्हा सगळ्या शेवटी परत घरी जायचं आहे, पुन्हा शनिवारी संध्याकाळी तेच आहे, पुन्हा ते टॉयलेट. असं नाही पास्टरने सांगितलं. कधीच पास्टरने सांगितलं की तुम्ही वॉशरूम धुवा, वॉशरूम तुम्ही साफ करा, कधीच नाही. जबाबदारी आहे. प्रभू मला हे पण करायचं, हे माझं हे काम माझं आहे, कारण मंदिर माझं आहे, सेवा माझी आहे. जो सेवेला आपलं म्हणून चालतो प्रभू म्हणतो हा करा माझा सेवक आहे. प्रभू म्हणतो मी माझा आत्मा देतो कारण तो मला देण्याचा अधिकार आहे. त्याने आपलं म्हटलं. आज तुम्हाला आणि मला आपलं म्हणणं प्रभू सेवा माझी आहे आणि मला सेवेसाठी पुढे येणं गरजेचं आहे. प्रभू अशीच बढोतरी कुणाला पण देत नाही, अशीच बढोतरी नाही कुणाला देत, असंच आशीर्वाद प्रभू कुणाला देत नाही. आधी समर्पण नंतरच. बाबा सांगता आधी नम्रता नंतर मान्यता. नम्रता ही नाही की नाही चुकलो बाबा सॉरी. नम्रता कर्मातून कृतीतून दिसली पाहिजे. नम्रता कर्मातून आणि कृतीतून दिसली पाहिजे. आपल्यामध्ये नम्रता आहे, लीनता आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पावणे 10 स्टेजवर उभं राहायचं, 15-20 मिनिटं अन्य भाषेमध्ये चालायचं, त्याच्यानंतर 2 तास वर्शिप मध्ये चालवायचं. 2 तास वर्शिप मध्ये पण मास्टर बरोबर वर्शिप मध्ये पण आहे. पंचायत सुटल्यानंतर परत झाडू करू. लेडीजनी मारला तर म्हणलं नाही तर मग आपलं काम नाही, झाडू मारून गेलं. कुठल्या लेडीजवर लागलं म्हणून सेवा नाही करत. सेवा माझी आहे. चटया उचलणं माझं काम आहे प्रभू, खुर्च्या उचलणं माझं काम आहे प्रभू, खाली झाडू मारणं प्रभू माझं काम आहे. हालेलुया. हालेलुया. अचानक काही काम आलं तर प्रभू ते माझं काम आहे, कारण ती सेवा माझी आहे. प्रभू तुमचं हृदय होतं.
प्रभू तुमचं हृदय बघतो. हालेलुया. हालेलुया. शमूएलाचं प्रभू हृदय बघतो. शमूएल पहिला श्रेष्ठ आहे. राजा होण्यापूर्वी, इस्रायलवर राजा होण्यापूर्वी शमूएल हा पहिला श्रेष्ठ आहे. शमूएलाचं देवाने हृदय बघितलं. शमूएलाचं हृदय देवाकडे नाही, शमूएलाचं हृदय लोकांकडे आहे. शमूएलाचं हृदय लोकांकडे बघत आहे. लोक मला सोडून चालली म्हणून मी यज्ञ अर्पण केला पाहिजे. शमूएल त्याला म्हणत आहे, अरे विजय तुला लोकांकडून थोडीच आहे. परमेश्वर तुला विजय देणार आहे. यज्ञ जरी नसता अर्पण केला, पण जर तू देवाची आज्ञा पाहिली असती तर तुला विजय भेटलाच असता. पण देवाची आज्ञा तू म्हटली, कारण जी कामगिरी तुझी नाहीये ती कामगिरी तू नाही केली पाहिजे. आणि जे काम तुझं आहे ते तू काम विश्वासाने केलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. अनेकांचा प्रॉब्लेम तोच आहे. अनेकांच्या जीवनामध्ये समस्येचं कारण तेच आहे. अनेकांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम येण्याचं, संकट येण्याचं कारण तेच आहे. अज्ञान पाहिजे. देव काय सांगतो ते नाही ऐकलं. प्रभू म्हणजे मला वाटते असं आणि असं झालं पाहिजे. प्रभू म्हणतो मी तुझा गुलाम नाही. प्रभू म्हणतो मी तुझा गुलाम नाही. तुला ऐकायचंय माझं ऐक. माझ्या रस्त्यात चालत तो शिरतोची. माझ्या मी सांगतो त्याबद्दल करशील, वागशील, चालशील, बोलशील तर तुझं परिवार आणि तू तुझं घराणं वंद्रूप आणि आशीर्वाद होईल. पण बऱ्याच जणांना एक प्रॉब्लेम असतो, मला या रस्त्याने जायचंय, मी या रस्त्याने बाहेर निघेन. देवाने ह्याच पद्धतीने काम केलं पाहिजे. देव म्हणतो मी तुझा गुलाम नाही, ऐकत नाही जा. काय करणार आहे तुम्ही देवाचं? काय करू शकतो आपण देवाचं? काहीच नाही करू शकत. एक भाऊ आला माझ्याकडे, म्हणला पैशाने माझी मदत करा. म्हटलं माझ्याकडे प्रार्थनेशिवाय दुसरं काहीच नाही. तुमच्या जोडदार कोणी घेऊन द्या. म्हटलं मी माझ्या जोडदाराला कधी पैसे मागत नाही. तुम्ही त्यांच्यासाठी खूप करताय ते तुमचं ते. म्हटलं मी पैशाने कधीच आतापर्यंत मदत मी नाही केली, कारण माझ्याकडे नसतंय. पण तुमचं ते ऐकतील चांगले नाही. तुमचं रेफर मी देऊ शकतो, बाबा गरज आहे तुम्ही मदत पूर्ण करा. माझं काम प्रार्थना करा. माझं काम तुम्हाला सत्यवचन प्रचार करणं आहे. माझं काम तुम्हाला देवाजवळ नम्राने लीन होणं आणि देवाकडून तुम्हाला मदत प्राप्त करून देणं. हे सेवक म्हणून माझे काम आहे. ते म्हणजे नाही पैशाने मदत करा, पैशाने तिथं पैसे भरले ते काम नाही. माझा तो विश्वास नाही की ते काम पैशाने होईल. माझा हा विश्वास आहे, प्रार्थना केली तर ज्याला तुम्ही पैसे देणार नाही ना, तो पैसे घेणारा तो काय म्हणेल, पैसे कशाला पैसे. बायबल सांगतं राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे कसं वळवायचं हे देवाला ठाऊक आहे. देव वळवणारा परमेश्वर आहे. जो तुमचं पैसे घेऊन काम करतो ना, जो जगाचे पैसे घेईल, पण तो तुमच्याकडून काय म्हणेल, माझ्यासाठी फक्त देवाच आहे. हालेलुया. पण अनेकांचा प्रॉब्लेम तोच आहे, मला वाटलं तसं परमेश्वराने केलं पाहिजे, मला वाटलं तसं परमेश्वराने चाललं पाहिजे, मला देवाचं नाही ऐकायचं, देवाने माझं ऐकलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो प्रियानो, देव तुमचं तोपर्यंत ऐकणार जोपर्यंत तुम्ही देवाचं ऐकत नाही. ज्यावेळेस तुम्ही देवाचं ऐका, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगा, देवाच्या आज्ञेचं पालन करा, त्यावेळेस परमेश्वर काम नाही. माग म्हणजे मी तुला देईन, त्यावेळेस. तोपर्यंत नाही, तोपर्यंत नाही देत तो परमेश्वर. तोपर्यंत कितीही माग, कितीही वरड, तोपर्यंत तू भक्तच म्हणणार. देवाला मी मागितलं आणि देवाने मला नाही दिलं. बायबल सांगते याकोब 4 मध्ये काय सांगतो, तुम्ही मागता म्हणून तुम्हाला भेटत नाही, पण तुम्ही मागता तुम्ही आपल्या चेनी करता मागता म्हणून तरी पण तुम्हाला भेटत नाही. तुमची इच्छा पूर्ण करण्याकडे नाही, देवाला काय वाटतं, माझा परमेश्वर काय काम करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देव चमत्कार करण्यासाठी तयार असतो आणि दैहिक बुद्धीने चालून काय करतो, चमत्कार कॅन्सल करतो. शाऊल जो आहे तो दैहिक बुद्धीने चाललेला आहे. यज्ञार्पण करणं त्याचं काम नाही. त्यांनी लोकांकडे बघून त्यांनी यज्ञार्पण केला, प्रसाद चढवला. यज्ञार्पण करण्याची चित्रावर गोळा करण्याचं त्याचं काम नव्हतं. देवाने काय सांगितलं, समूळ नष्ट करून टाक. शमूएलाने काय केलं, लोकांचं ऐकलं, लोक नाराज होतील.
काय होते लोक नाराज होतील. मग त्याने काय केलं, जो चांगले चांगले दष्टपुष्ट प्राणी काय केले, जिला गाई वासरे चित्रपट त्यांनी काय केलं, राखून ठेवून काय ते घेऊन आलेलं. कशासाठी? तर देवाला अर्पण करण्यासाठी. बायबल सांगतं होमाने जसं परमेश्वराच्या आज्ञेचं पालन केलं तसा आनंद परमेश्वराला होतो, तसा होमाने यज्ञाने होतो का? नाही होत. होमाने यज्ञाने परमेश्वराला आनंद होत नाही. जेवढा आनंद तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालण्यात होतो प्रिया, जेवढा आनंद तेवढा आनंद तुम्ही देवाच्या वचनाचं पालन करून केल्याने देवाला आनंद होतो. मग परमेश्वर काय म्हणतो, आता माग तो तुझे म्हणतो की तू माग म्हणजे मी तुला राष्ट्र आहे वचन दाखल देतो की नाही याविषयी ती माझी तुला चिंता. राज्याच्या राज्य देशाच्या देश परमेश्वर म्हणतो मी तुला देईन, पण त्या मागण्याची तुझी पद्धत पाहिजे, ते मागण्याची तुझी कुवत पाहिजे. कुवत म्हणजे आत्मिक कुवत. कुवत म्हणजे कुठली? आत्मिक कुवत. तुझा विचार कसं आहे, तू कशासाठी मागत आहे, तू मागितल्यानंतर तुला तर दिला तर तू काय करशील. परमेश्वर या गोष्टी पाहतो. अंतःकरण पाय करा तुमचा माझा परमेश्वर. आपल्या मनात तुला खाऊ. शौलाने परमेश्वरकडे नाही बघितलं, शौलाने मनुष्याकडे बघितलं. त्याने काय केलं, देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि लोकांकडे बघू त्याने यज्ञ अर्पण केला. लोकांचं ऐकून त्याने काय केलं, गुरे ढोरे जे देव त्याला समोर नाश करायला होतं त्याने काय केलं, ते गोळा करून घेऊन आले. मग बायबल काय सांगते, शमूएल काय म्हणतात शौलाला, तुझं राजपद काढून तुझ्या एका शेजाऱ्याला दिलेलं आहे, कारण तू देवाच्या आज्ञेचं काय केलं आहे, भंग केलं आहे, आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहे. जी जबाबदारी देवाने शौलाला दिली होती, बायबल सांगतो की शौल म्हणतो मी इस्रायलाच्या कनिष्ठ कुळातला नाही काय. कनिष्ठ कुळ कुठलं? बेन्यामीन कुळ, जो याकोबाचा इस्रायलचा सर्वात लहान मुलगा. तो म्हणतो मी त्या कुळातला नाही का. माझ्या बापाचं कारण माझ्या कुळातल्या सर्वात कनिष्ठ घराणं नाही काय. मी सगळ्यात कालच्या दर्जाचा आहे. कोण म्हणतोय? शौल म्हणतो. शौल काय म्हणतोय, देवाने तुला निवडलंय, तुझं कुळ तुझं घराणं काय घेणं देत नाही. जर देवाने तुला निवडलंय ना, मग तू लोकांकडे का बघतो? लोक तुला सोडून जातील त्याच्याकडे का तू लक्ष देतो? तुझं घराणं काय? तू म्हणला मी तुच्छ आहे, तू म्हणला मी तुच्छ आहे. जर तू तुच्छ आहे तरी देवाने तुला उंच केलं. जर तू या संकटामध्ये सापडला, काय तुझा देव तुला सोडणार नाही का? ते नाही त्याने केलं. लोकांकडे बघून त्यांनी काय केलं नाही, देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहे. जी जागा देवाने त्याला दिलेली आहे त्या जागेचं त्यांनी काय केलेलं आहे, आदर नाही केला. माझ्या प्रिय देवाने तुम्हाला मंडळीमध्ये असो, तुमच्या परिवारामध्ये असो किंवा सामाजिक जीवनामध्ये असो, जी जागा देवाने तुम्हाला दिली ना ती जागा तुम्ही धडपड करा. मी प्रभू ही जागा कशी सांभाळता येईल, मला ही जागा कशी सांभाळता येईल. सेवकाचे वर्षिप करण्याचं जे झाडू मारतात त्याने झाडू मारत, पण जी जागा देवाने तुम्हाला तुमची जी जागा सांभाळून तुम्ही अधिक उच्च पदावर कसं जाता येईल त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा बायबल या ठिकाणी काय सांगत आहे की अजून पुढे आपण वाचू. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमूएलाने केले व तो बेथलेहमास गेला. तेव्हा त्या नगरातले वडील थरथर कापत त्याला भेटायला झाले व त्यांनी त्यास विचारले, आपण स्नेहभावाने आला का? कुठे गेलाय तो आता? बेथलेहमात शमूएल गेलेला आहे. कशाला? शौलाची जागा खाली झालेली ती. कोणाची जागा खाली झालेली आहे? शौल कोण आहे? इस्रायलाचा राजा आहे. त्या राजाची जागा आता खाली झालेली आहे. बरं, तो आज खुर्चीवर आहे, पण त्याच्यावर जो देवाचा अभिषेक आहे ना, तो अभिषेक, त्याच्यावर जो देवाचा आत्मा आहे ना, तो आत्मा निघून गेलेला आहे. अभिषेक नष्ट झालेला आहे. मग आता दुसरा अभिषेक तरी निवडायचा आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो प्रियानो, आज तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये कुठलीही जबाबदारी पार पाडत असाल, जर तुम्ही तुमची जबाबदारी देवाच्या सेवेतली तुम्ही एकही जबाबदारी जर विश्वासाने पार पडत नाही ना, हालेलुया, विश्वासाने पार पडत नाही तर तुमची जागा, भले तुम्ही शहरानं देवाच्या मंदिरामध्ये असाल, पण कदाचित देवानं दुसऱ्या कोणाला ती जागा दिलेली असेल, दुसऱ्या कोणाला तरी अभिषेक केला असेल आणि तुमची जागा तुमच्या अविश्वासूपणामुळे
दुसऱ्या कुणाला तरी होत असते. हालेलुया. हालेलुया. शाऊल राज करत आहे कुठं? इस्रायलामध्ये शाऊल राज करत आहे. पण देवाच्या संदेशाला देवाने काय सांगितलं? जा इशायाचा पुत्र दावीद, त्याला मी माझ्या लोकांचा राजा म्हणून निवडलेला आहे, त्याला तू काय कर, अभिषेक कर. आणि बायबलच्या ठिकाणी काय सांगताय? तो बेथलेहममध्ये गेलेला आहे. शमूएल बेथलेहममध्ये गेला. इशायाचे सारे पुत्र समोर आणले, कुणी त्याला पसंत नाही. एक पुत्र आहे, त्याचं नाव दावीद आहे. तो काय करत आहे? मेंढपाळ. तो काय करतोय? मेंढपाळ. तो मेंढरा चालत आहे रानामध्ये. तो दष्टपुष्ट नाहीये. बायबल सांगतं इशायाचा तो मोठा मुलगा समोर आला. शमूएलाला वाटलं हा उंच आहे, हा धिप्पाड आहे, हा बलवान आहे, दिसण्यासाठी रुबाबदार दिसत आहे, कदाचित देवाने याला निवडलं असेल इस्रायलचा राजा होण्यासाठी. आणि परमेश्वर काय म्हणतो? परमेश्वराचं पान जसं मनुष्य पाहतो तसं नाही. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचं पान जसा मनुष्य पाहतो तसं परमेश्वर पाहत नाही. परमेश्वराचं पान आपल्याला. परमेश्वराने दावीदाला जंगलामध्ये आपली मेंढरं चालत असताना त्याची वर्शिप करणं देवाने पाहिलेलं आहे. त्याची आराधना करणं देवाने पाहिलेलं आहे. आपल्या बापाची मेंढरं विश्वासानं राखणं त्यांनी काय केलेलं आहे? देवाने पाहिलेलं आहे. आपल्या बापाची मेंढरं सिंहाच्या अस्वलाच्या जबड्यामध्ये सापडली असता त्यातून किती धडपडीनं किती सामर्थ्यानं त्यांनी सोडून काढली. ही धडपड हे सामर्थ्य देवाने त्याचं पाहिलं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बाकीचे पण इस्रायलचे पुत्र होते, पण परमेश्वराने काय केलं? ते बाकीचे 7 पुत्र नाकारलेले आहेत. हालेलुया. हालेलुया. कदाचित बाकीचे जे पुत्र शौलाबरोबर युद्ध करण्यामध्ये शौलाच्या सैन्यामध्ये भरती झाले होते ते कदाचित विश्वासूपणाने युद्ध लढत नसते, एक योद्ध्याप्रमाणे युद्ध लढत नसते. कदाचित ते देवाच्या भयामध्ये जीवन जगत नसते. पण देवाने कुणाला पाहिलेलं आहे? दावीदाला पाहिलेलं आहे. दावीद काय करत आहे? दावीद मेंढरं चालत आहे. कुठं आहे? तर रानामध्ये जंगलामध्ये मेंढरं चालत आहे. दावीद एक लहान मुलगा आहे. देवाने त्याची निवड केली आहे. हालेलुया. जो आपली जबाबदारी विश्वासूपणे पार पाडतो, पार पाडण्यासाठी धडपड करतो, परमेश्वर त्याच्यावर जबाबदारी देतो. परमेश्वर त्याला आशीर्वादित करतो. परमेश्वर त्याचं जीवन फलद्रूप करतो. येशूच्या नावाने. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर विश्वासूपणे जबाबदारी पार पाडतो. दावीदाने काय केलं? जंगलामध्ये आपल्या बाबाची मेंढरं चरत आहे. त्या ठिकाणी अस्वलाला सिंह आला. तो काय म्हणायचा? मला माझ्यावर सिंहाने झडप केली, माझ्यावर अस्वलाने झडप केली, खाली तर खावती मेंढरं म्हणलं असता. खाली तर खावती मेंढरं. माझ्यापेक्षा माझ्या बापाला काय मेंढरं पुरवीत का? मी त्याचा मुलगा आहे. मेंढरं आज अजून 2-4 वाढत येतील. पण बायबल सांगतो दावीदाने ते नाही केलं. दावीदाने अस्वलाच्या सिंहाच्या तोंडातून मेंढरं सोडवलं आणि त्या अस्वलाने त्या सिंहानं काय केलं? त्याच्या झडप मारलेली. कुणावर? दावीदावरती. बायबल सांगतो दावीद राजा काय म्हणतो की ज्या अस्वलानं माझ्या झडप मारलेला त्या अस्वलाची दाढी ओढून मी त्या अस्वलाला मारून टाकलेला. हालेलुया. हालेलुया. देवाने हे पण बघितलं, तो आपल्या शत्रूचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. तो आपल्या शत्रूचा विजय जोपर्यंत प्राप्त करत नाही तोपर्यंत तो युद्ध संपवून टाकणार नाही. तुमचं आत्मिक युद्ध जोपर्यंत तुमचा एनिमी तुमच्या विरोधात काम करत आहे, तुमचा शत्रू तुमच्या विरोधात काम करत आहे, जोपर्यंत तुम्ही तुमच्या शत्रू विजय प्राप्त करत नाही, जोपर्यंत तुम्ही लढत आहात, तर बायबल सांगतो ते युद्ध खरे युद्ध तुम्ही हात. प्रेज द लॉर्ड. अशा योद्ध्यांना परमेश्वर निवडतो. अशा योद्ध्यांना परमेश्वर पवित्रपणे आशीर्वाद देतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस गल्ल्यात समोर आला, कोणाला? गल्ल्यात समोर आला, शाऊल समोर आला, शाऊलाची सेना समोर आली. गल्ल्यात बघितलं, शाऊलाची आणि शाऊलाची आणि शाऊल स्वतःवर ती सर्व सेना काढून गेली. गुहेत बसली. हालेलुया. ज्या युद्धामध्ये शस्त्र देतात ते योद्धेच्या लायकीचे नाही. हालेलुया. ज्या युद्धामध्ये शस्त्र टाकून पळून जातात ते योद्धे होण्याच्या लायकीचे नाही. बायबल काय सांगतं? सर्व शाऊलासहित सगळी सेना कुठे होती? आपलं शस्त्र टाकून पळून जात होती. पण ज्यावेळी दावीद त्या ठिकाणी आला,
दावीद त्या ठिकाणी आला. दावीदाने बघितलं, शाऊलाने एक जाहीर आव्हान केलेलं आहे. काय आव्हान केलेलं आहे? जो कोणी या गल्ल्याला मारेल त्याला माझ्या राज्याचा सेनापती बनवेल, त्याला आपली मुलगी बायको करून देईल म्हटलं. दावीदाने एका जवळ जाऊन विचारलं, काय राजा असं बोललाय काय? होय म्हटला. दुसऱ्या जवळ जाऊन विचारलं, काय राजा असं बोललाय का? तो म्हणलं होय, राजा बोललाय असं. दावीदाने बघितलं, काय हा जो त्याच्या देवाची नावं घेऊन इस्रायलला काय करताय? श्राप देत होता. दावीदाची सटकली. हालेलुया. दावीदाची काय झाली? दावीदाची सटकली. गल्ल्याने काय केलं? जसं गल्ल्यात गेला आणि त्याला काय केलं? इस्रायल लोकांना त्यांच्या देवाच्या नावाने शिवशाप देत आहे. मग दावीद काय म्हणला? इस्रायलच्या देवाला, इस्रायलच्या सेनेला या नपुसक फलिस्त्यांनी काय करावं? शिवशाप द्यावा. बेसुरत फलिस्त्यांनी शिवशाप द्यावा नाही. फायदा सांगतो दावीद काय म्हणत आहे की तू येतोय तुझं तलवार तुझा भाला घेऊन, पण मी येतोय माझ्या सेनाधीश परमेश्वराचं नाव. हालेलुया. ते आत्मिक योद्धे आहेत, ते मनुष्याबरोबर जाऊन नाही, ते आपल्या सेनाधीश परमेश्वराचं नाव घेऊन कुठल्या मनुष्याच्या बरोबर नाही. हालेलुया. दावीदाने बघितलं या ठिकाणी दावीद काय म्हणत आहे? तू ढाल आणि तलवार घेऊन ये, तू भाला घेऊन ये, तू बर्ची घेऊन ये. मी त्याने नाही, मी माझ्या परमेश्वराचं नाव घेत आहे. ज्या परमेश्वराला तू तुझे घेत आहे त्या परमेश्वराच्या नावाने मी आज तुझ्यावर चित होणार आहे. हालेलुया. हालेलुया. मी तुला माझ्या पायाने तुडवणार आहे. तुझंच शिर मी हातामध्ये घेऊन जाणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अभिषेक कुठे केला? मेंढर चालत होता तिथे. कुठं केला? जिथं मेंढर चालत होता तिथून त्याला बोलवलं की शमूएल आलाय, तुला बोलवलं नाही. ज्यावेळेस शमूएलने बघितलं हाच आहे का? बायबल सांगते त्यांनी शमूएलने बघितलं, देवाचा आत्मा शमूएलला म्हणतो हाच आहे. गेला, शिंगातलं तेल काढलं, अभिषेकाचं तेल त्याच्यावर ओतलं. बायबल सांगतं दावीद आत्म्याने भरला. हालेलुया. ज्यावेळेस अभिषेक येतो मंडळीवर, अभिषेक येतो मंडळी आत्म्याने भरती, सामर्थ्याने भरती, देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये काम करतो. भीती निघून जाते. ज्या गल्ल्याला की इस्रायल सेना देत होती त्या गल्ल्याचा समोर दावीद एका लहान बाळाप्रमाणे 16 वर्षाचं पोरग त्याला म्हणतो, मी तुझ्यावर इस्रायलचा परमेश्वर या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने चालू करून येत आहे. तो मला आज तुझ्या हाती, तुला माझ्या हाती देणार आहे. हालेलुया. हालेलुया. ही दिलेली कुठून आली? हे सामर्थ्य कुठून आलं? एवढा विश्वास कुठून आला? ज्यावेळेस अभिषेक प्राप्त केला त्यावेळेस हे सामर्थ्य आलं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि जो शाऊल इस्रायल अख्ख्या संपूर्ण इस्रायल देशामध्ये त्याच्या इतका देखणा कोणी नाही, त्याच्या इतका बलवान कोणी नाही. बायबल सांगतो सर्व इस्रायलची लोक त्याच्या खाली खंड्याच्या खाली लागत होते. अख्ख्या इस्रायल देशामध्ये एकटाच उंच दष्टपुष्ट एकटाच. तो राजा गल्ल्यात समोर येतोय. तो स्वतः राजा असून सुद्धा गल्ल्यात समोर आला की कुठे बिळात बसतोय. का? आज्ञेचा भंग केला, देवाच्या आज्ञेचं पालन नाही केलं, देवाच्या आज्ञेच्या विरोधात जाऊन काम केलं. अभिषेक संपला, देवाचा आत्मा सोडून गेला. जे राजपद देवाने त्याला दिलं होतं तो अधिकार पण संपला. कारण ती दिलेली ते सामर्थ्य, ते अभिषेक, तो विश्वास जो त्याच्यामध्ये होता, ज्या वेळेला त्याने आज्ञेचा भंग केला, पाप आलं, त्या ठिकाणी तो अभिषेक निघून गेला. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो अभिषेक दाविदावरती आला, तीच दिलेली दाविदामध्ये आली, तोच विश्वास दाविदामध्ये आला, तेच सामर्थ्य दाविदामध्ये आलं. दाविदाने अस्वल मी फाडला, दाविदाने सिंह मी फाडला, आणि दाविदाने त्याच विश्वासानं, त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावानं गल्ल्यात त्याला परिचित केलं. आज प्रियलो, जर तो विश्वास, ते सामर्थ्य, तो अभिषेक तुम्ही प्राप्त कराल, मी तुम्हाला सांगतो हजारो गल्ल्यात तुम्ही तुमच्या शब्दाने चित करा. Yes, amen. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. गल्ल्याला हरवण्यासाठी, तुमच्या एनिमीला हरवण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त अभिषेकाची गरज आहे. जो अभिषेक दाविदाने प्राप्त केला, तो अभिषेक तुम्हाला प्राप्त करण्याची गरज आहे. दाविदाने त्याच्या विश्वासाने, दाविदाने त्याच्या मेहनतीने तो अभिषेक प्राप्त केला, आणि शाऊलाने त्याच्या मूर्खपणामुळे त्यांनी प्राप्त केलेला अभिषेक
कमावणार. आज आपण दाविदाप्रमाणे हुशार, दाविदाप्रमाणे सुज्ञ की शौलाप्रमाणे मूर्ख बनायचे हे तुम्ही आणि मी विचार करणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मूर्ख बनायचं की हुशार बनायचं ही परमेश्वराने तुमच्याने माझ्यावर केलं. तो जबरदस्ती नाही. निवड आपल्या हातामध्ये, निवड आपल्या हातामध्ये. वाघन अस्वल ज्यावेळेस आलं, शेण अस्वल ज्यावेळेस दाविदाकडे आलं, दावीद म्हणला तर मी बापाचे मेंढरे माझे एकट्याचे थोडे 7 भाव अजून आहेत, त्यांचं काम होतं मेंढर राखायचं. बापाने मला बाहेर करताना पाठवले अस्वलच्या जंगलाच्या याच्यामध्ये. 16 वर्षाच्या पोराला अजून जग दुनिया नाही बघितली. म्हणलं असं नाही, ती नाही बघितली. दावीद म्हणला ही माझ्या बापाची मेंढर आहे. दावीद म्हणला ही माझ्या बापाची मेंढर आहे. त्या मेंढराचं संगोपन करणं ही माझी जबाबदारी आहे. त्या मेंढराची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. प्रियांनो, आज मला तुम्हाला हे सांगू द्या की तुम्ही जर जबाबदार पद्धतीने देवाच्या मंदिरामध्ये, देवाच्या सेवेमध्ये राहत असाल तर परमेश्वर नक्कीच तुम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. शौलाप्रमाणे मूर्खपणा करा. जी जागा देवाने तुम्हाला दिली ती जागा तुम्हाला असा. देवाची कधीची इच्छा होती की शौलाच्या ठिकाणी दावीद राजा व्हावा. देवाची इच्छा होती की शौला तो आशीर्वाद दिला होता, पिढ्यानपिढ्या तुझी गादी दुसरं कुणी राहून घेणार नाही. पण शौलाच्या एका मूर्खपणामुळे त्याचं राजासन त्याच्या शेजाऱ्याला म्हणजे दाविदाच्या घराण्यामध्ये गेलं, यहुदी कुळामध्ये गेलं. आज देवाने तुमच्या मंदिरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या सामाजिक जीवनामध्ये देवाने जी जागा तुम्हाला जे स्थान प्राप्त करून दिलेलं आहे ना, ती स्थान जर तुम्ही इमानदारीनं, विश्वासानं सांभाळलं, त्याचं रक्षण करा, त्याचं जतन करा, त्याच्यामध्ये बढोतरी कशी प्राप्त होईल या गोष्टीकडे तुम्ही लक्ष घाला. मी तुम्हाला सांगतो द्या, देवाशी विश्वासपणा राहिल्यामुळे, तुमच्या कामाशी विश्वासपणा राहिल्यामुळे देव तुमचं जीवन आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या आपल्या जागेवर ठेवून बघूया. देव आपल्याला